तुमचं आंदोलन आहे की नाही? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आपल्या पालकमंत्री साहेबांनी आरोग्याची आढावा बैठक घेतली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 700 बेडचा जम्बो कोविड केअर हॉस्पिटल बनवण्यासाठी कलेक्टरला निर्देश दिलेला आहे। 15 ऑगस्ट नंतर आता हा सप्टेंबर महिना 1.5 महिना लोटला तरी सरकारने अजूनपर्यंत जम्बो कोविड केअर हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल बनवलं नाही आणि त्याच्याबद्दल आता पालकमंत्री साहेब काहीच बोलायला तयार नाही। कुठे गेलं ते सरकारी जम्बो कोविड केअर हॉस्पिटलचं काय झालं? कलेक्टर साहेबांना सांगितले होते की तुम्ही प्रपोजल बनवा, ते प्रपोजल बनलं की नाही अजूनपर्यंत याच्याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही। महिलांसाठी 100 खाटाचा 200 खाटाचा 300 खाटांचा स्पेशल हॉस्पिटल कोविड केअर हॉस्पिटल बनवू असे सांगण्यात आले। वारंवार सांगत आहे, तेही काय बनलं नाही अजूनपर्यंत। त्याचंही नाही का ऑगस्ट महिन्यापासून आम्ही ऐकत आहोत महिलांसाठी खास काहीतरी बनणार आहे, अजूनपर्यंत जिल्ह्यात काहीच नाही। म्हणजे एका बाजूला कोरोनाचे केसेस वाढत आहे, लोक मरत आहे, परंतु सरकार याच्याबद्दल पूर्णपणे उदासीन आहे। नुसतं पालकमंत्र्यांची घोषणाबाजी सुरू आहे, बाकी प्रत्यक्ष काही पाहायला मिळत नाही। दुसऱ्या बाजूला आता हे शकुंतला लॉन्समध्ये जम्बो डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार होत आहे खाजगी, आणि हे जे खाजगी सुरू आहे हे नागपूरचे लोक आहेत। काल आम्ही माहिती काढली तर सुरुवातीला आयुक्तांनी सांगितलं, उपायुक्ताने वाघ साहेबांनी की आपले चंद्रपूरचे डॉक्टर आहे ते करणार आहे, परंतु नंतर कागदपत्र जेव्हा आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये नागपूरचे हॉटेल चालवणारे गंगा काशी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, हे हॉटेल चालवणारे हे गंगा काशीवाले जे आहेत ते आता आपल्या चंद्रपूरमध्ये हॉस्पिटल चालवण्यासाठी पुढे आलेले आहेत। म्हणजे हे काय सुरू आहे? जे आतापर्यंत हॉटेल चालवत होते त्यांना हॉस्पिटल चालवण्याबाबत कोणता एक्सपिरियन्स आहे, आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे तर ते नागपूरमध्ये का चालवत नाही आहे? म्हणजे हे सगळं चंद्रपूरमध्ये हे लुटीचा कारभार इथे का सुरू करत आहेत हे लोक? एका बाजूला सरकारचे जम्बो कोविड केअर नाही आणि दुसऱ्या बाजूला हे जे सरकार हे खाजगी लोक जे येत आहे याचं हे नुसतं फक्त नफ्यासाठी येत आहे। यांच्या मनामध्ये कोणत्याही गरिबाचा भला व्हावा असं नाही। आणि गरीब माणूस कुठे जाणार आहे? आज सरकारी दवाखाना राहिली तर गरीब माणूस हक्कानी जाऊ शकतो। गरीब माणूस आज कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये हक्कानी कधीही जाऊ शकतो, खिशात पैसा असेल नसेल, पण खाजगी रुग्णालयामध्ये खाजगी जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये ते कसे जाणार आहे? म्हणजे सरकारीच रेट ठरवलाय 4,000 रुपये, किमान 4,000 7,500 9,000, म्हणजे ज्याच्या खिशात दिवसाला 4,000 रुपये देण्याची कुवत नाही तो काय तिथे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। मग हे कोणासाठी तयार होत आहे? आणि दुसरं असं, आज आम्ही कलेक्टर साहेबांना हा प्रश्नसुद्धा आम्ही विचारणार आहोत की हे जे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची परवानगी दिली मनपानी, ते कशाच्या आधारावर दिली? त्यांनी काय पाहिलं तिथे? आज तेवढा मोठा 700 खाटांचा तिथे जे उभं होत आहे तर त्याचं जे काय निघणार आहे तिथून, जे काय मलमूत्र थुंकी जे काय निघणार आहे तिथून, ते काय इराई नदीमध्ये जाणार आहे? कुठे टाकणार आहे ते लोक? याचा विल्हेवाट काय लावणार आहे? सांडपाण्याचा विल्हेवाट कुठे लावणार आहे? आणि DCHC म्हटलं तर त्याच्यामध्ये कन्फर्म्ड केसेस राहणार आहे कोविडचे। मग हे अशी जर परिस्थिती असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोविडचे केसेस वाढतच राहणार आहे, कमी होणार नाही। आणि त्यातून हे जे प्रायव्हेट लोक आहे हे नुसतं नफा कमवणार आहे। हे बाहेरचे हे नागपूरचे लोक आहेत, यांची कसून चौकशी झाली पाहिजे, हे कोण आहे काय आहे, आणि खरंच हे गंगा काशीवाले आहेत। कारण काही तर आम्ही असेही वाचत आहोत सोशल मीडियामध्ये की याच्या मागे कोणीतरी बडे राजकीय नेते आहेत, मनपाचे मनपाचे अधिकारी लोक आहे, त्यानंतर अजून मोठे मोठे याच्यामध्ये बिझनेस लोक आहे। तर नेमकं हे काय सुरू आहे या जिल्ह्यामध्ये? एका बाजूला हजारो लोकांचं, आपल्या महिलांचा लहान मुलांचा आज नाही का जीव खतऱ्यात आहे, आणि दुसऱ्या बाजूला या पद्धतीने जर होत असेल तर हे खरोखरच संतापजनक आहे। आणि म्हणून आम आदमी पार्टी आज हे लाक्षणिक उपोषण करत आहे या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी। पुण्यामध्ये मुंबईमध्ये सरकारी ज्या पद्धतीने जम्बो कोविड केअर सेंटर सुरू झालं, एका जम्बो कोविड केअर सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाने 100 कोटी रुपये दिले।
म्हणजे पुण्याचे रुग्णांची काळजी कोण घेणार? सरकार. मुंबईचे रुग्णांची काळजी कोण घेणार? सरकार. आणि त्यासाठी एका जम्बो कोविड केअर सेंटरसाठी 100 कोटी पण देणार कोण? सरकार. पण चंद्रपूरसाठी मात्र 5 पैसे सरकार जर द्यायला तयार नसतील तर मग याचा आम्ही निषेध करतो आणि याच्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. मला असं वाटते की येत्या काळामध्ये हा अत्यंत गंभीर परिस्थिती होणार आहे आणि आतापासून सरकारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी कार्य हातात घेतलं पाहिजे. आणि हे जे खाजगी जे काय सुरू आहे यांच्यावर तर पहिल्यांदा कसून म्हणजे जे प्रश्नचिन्ह तयार होत आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदाच जनतेला उत्तर सरकारने दिलं पाहिजे की हे नेमकं काय सुरू आहे. धन्यवाद.